संत तुकाराम महाराजांनी देण्याचं काम केलं, कारण आजूबाजूचा जो समाज आहे तो त्यांचं दैन्य दुःख बघत नव्हतं. बुडता हे जनन देखावे डोळा येतो कळवा म्हणूया. आपण दिलं पाहिजे. कीर्तनामध्ये सांगितलं जातं दिलं पाहिजे, प्रवचनामध्ये सांगितलं जातं दिलं पाहिजे, कथेमध्ये आपण ऐकतो दिलं पाहिजे, पुस्तकामध्ये आपण वाचतो दिलं पाहिजे. पण देण्याची वेळ आली की मग आपण पळवाटा शोधतो. आमचा साई वेदांत आणि यश यांनी यांच्या कानावर या गोष्टी पडल्या आणि घरी जाताना त्यांना एक सोन्याचा हंडा सापडला. आणि सोन्याचा हंडा सापडल्यानंतर ते म्हणाले की आपले सर म्हणतात दिले पाहिजे, महाराज म्हणतात दिले पाहिजे, मम्मी पप्पा पण आपल्याला सांगतात की दिलं पाहिजे, आपण याच्यातलं थोडं वाटून टाकू, देवाच्या नावानं वाटू. मग आमचा वेदांत म्हणाला की आपण काय करूया, एक छोट असं वर्तुळ आखू म्हणे, बांगडी एवढं गोल, बांगडी एवढं एक वर्तुळ आखू म्हणे आणि सोनं असं वर फेकू म्हणे. सोनं वर फेकल्यानंतर जेवढं त्या वर्तुळात पडेल तेवढं देवाच्या नावानं वाटून टाकायचं. किती पडणार आहे त्या वर्तुळामध्ये? आमचा वेदांत म्हणाला, वेदांत झाला का? चांगलं लक्ष आहे तुमचं, पण लक्ष द्या पूर्ण. यश म्हणाला की आपण वर्तुळ इतकं छोटा आखत असते म्हणे, असं नाही करायचं म्हणे, आपण वडोद बाजार एवढं वर्तुळ आखू म्हणे, वडोद बाजार एवढं वर्तुळ आखायचं आणि मग सोनं वर फेकायचं म्हणे. आणि सोनं वर फेकल्यानंतर जेवढं वर्तुळाच्या बाहेर जाईल तेवढं देवाच्या नावानं वाटून टाकायचं. साई म्हणाला, वेदांत यश तुम्ही तर लय स्वार्थी विचार करता म्हणे, तुमच्यापेक्षा मी जास्त ज्ञानी म्हणे, तुम्हाला महाराजांच्या गोष्टीचा अर्थच कळलेला नाही म्हणे. वर्तुळ आखायचं नाही, छोटं वर्तुळ आखायचं नाही, बांगडी एवढं वर्तुळ आखायचं नाही, वडोद बाजार एवढं वर्तुळ आखायचं नाही, वर्तुळच आखायचं नाही म्हणे. सोनं वर फेकायचं. देव कुठं असतो? कुठं असतो? जेवढं सोनं वर राहिलं तेवढं देवाचं, त्या देवाच्या नावानं वाटून टाकायचं आणि जेवढं खाली तेवढं आपलं. देण्याची वेळ आली तर आम्ही पळवाटा शोधतो, पण जेव्हा देवाच्या मनात येतं तेव्हा देवाने आपल्याला 2 वर्ष, कोरोना आला, 2 वर्ष आपल्या घरामध्ये डांबून ठेवलं. जनावर जसे मुसके बांधून फिरत होते त्याप्रमाणे मास्क बांधून आपल्याला राहावं लागलं. निसर्गापुढे देवापुढे कोणीही मोठा नाही त्यावेळी आपल्याला कळतं. ऑक्सिजनचं बिल किती येतं दवाखान्यात गेल्यावर आपल्याला कळतं. आपण जन्मापासून आजपर्यंत किती ऑक्सिजन घेतला, कधी त्याची किंमत केली का? झाडं लावा, झाडं लावा. संत तुकाराम महाराज असतील, संतांनी त्या काळात सांगून ठेवलं होतं की वृक्षवल्ली आमचे सोयरे आहेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वृक्षवल्ली आम्हा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती. आपण काय करतो, 5 जून पर्यावरण दिन असतो, झाडे लावतो. शाळेमध्ये मुलांना सांगितलं जातं झाडे लावा, वेगवेगळ्या पक्षाचे लोक सांगतात झाडे लावा. त्या झाडांची फोटो काढतो, व्हॉट्सअपला ठेवतो, फेसबुकला ठेवतो, स्टेटसला ठेवतो. आणि कार्यकर्ते काय करतात, सकाळी झाड लावतात, दुपारी एखादी बकरी येते ते झाड खाऊन टाकते आणि ते कार्यकर्ते रात्री बकरीला खाऊन टाकतात, हिटम फाट करून टाकतात. तसं आपलं एकंदर चालू आहे. परंतु संतांचं तसं नव्हतं. संतांनी परोपकार आपल्याला शिकवला, संतांनी मार्ग आपल्याला शिकवला. आज या प्रसंगी काला घेण्यासाठी, महाप्रसाद घेण्यासाठी आपण सगळे इथं जमलेलो आहोत. आणि काल्याचा जो प्रसाद असतो तो महत्वाचा असतो. काल्याचा प्रसाद तुम्ही आज खाणार आहात, याच्या आधी कधी खाल्ला? मागच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये खाल्ला असेल, शेजारी पाजारी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह असेल त्या काल्यामध्ये खाल्ला असेल, त्या समाप्तीच्या कीर्तनात खाल्ला असेल. पण
म्हणूनच हा विचार नाहीये, तर याच्या आधीच्याही जन्मामध्ये आपण काल्याचा प्रसाद खाल्लेला असेल, म्हणून आज आपल्याला बुद्धी सुचलेली आहे आणि आपण काल्याच्या कीर्तनामध्ये उपस्थित आहोत. कारण जन्मोजन्मीचं पुण्य असतं तेव्हा काल्याचा प्रसाद हा आपल्याला मिळत असतो. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही देवाला विचार जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मीच्या पुण्याचा फळ आहे म्हणून भगवत भक्तीमध्ये रममान होण्यासाठी आपण इथे उपस्थित आहात. काल्याच्या कीर्तनाचा प्रसाद कोणालाही सहजासहजी मिळत नाही. वैकुंठात देवाला सुद्धा ते प्राप्त झालेले नाही. आणि म्हणून संत तुकाराम महाराज सांगतात, श्रीकृष्णाबरोबरचे बालगोपाळ सुद्धा सांगतात की आम्हाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचा आहे आणि हा दही भाताचा काला खायचा आहे अभंगाच्या पहिल्याच्या. उपजोनी या पुढे येऊ काला खाऊ दही भात. दही भाताचा काला खाण्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. महाभारताची रचना करणारे महर्षी व्यास ऋषी यांनी 17 पुराणांची रचना केली आणि 17 पुराणांची रचना केल्यानंतर देवर्षी नारद त्यांना भेटले. त्यावेळी देवर्षी नारदांना ते म्हणाले की मी 17 पुराणांची रचना केली पण ते माझ्या उपयोगाचं नाही, जगाच्या उपयोगाचं आहे. मला असं काहीतरी लिहायचं जे जगाच्याही उपयोगी यावं आणि माझ्याही उपयोगी यावं. मग त्यांनी श्रीकृष्ण चरित्र कथा लिहिली, भागवत कथा लिहिली आणि तेव्हा त्यांच्या जीवनाचं जे आहे ते सार्थक झालं. भगवान श्रीकृष्ण जेव्हा वसुदेव आणि देवकी यांच्या 8व्या पुत्राच्या हातून कंसाचा वध होणार हे कंसाला कळलं, तेव्हा कंसाने देवकीला आणि वसुदेवाला बंदीशाळेमध्ये टाकलं आणि बंदीशाळेमध्ये टाकल्यानंतर पहिल्या बाळाचा जन्म झाल्यानंतर ते कंस आल्यानंतर कंस वाटला त्याला मारावं की मारू नये. परंतु त्याच्या मनात विचार आला की 8व्या पुत्राच्या हातून माझा वध होणार आहे, पण नंबर कुठून मोजले जाणार, सुरुवातीपासून मोजले जाणार की शेवटून मोजले जाणार. त्याच्यामुळे जे हातात येईल त्या प्रत्येकाला मारून टाकण्याचा त्यांनी निर्धार केला आणि एक एक करत 7 पुत्र त्यांनी मारून टाकले. 8व्या पुत्राचा जन्म झाला, भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि भगवान श्रीकृष्ण आपल्या वडिलांना म्हणतात की मला नंदाच्या घरी
नंदा 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 घराला घराला मदने गोकुळाला मदने गोकुळाला मदने गोकुळाला मदने गोकुळाला मदने गोकुळाला गोकुळाला मदने गोकुळाला गोकुळाला मदने गोकुळाला नंदाच्या घराला म्हणजे नेई गोकुळाला. वसुदेवानं विचार केला की माझे हात बांधलेले आहेत, पाय बांधलेले आहेत, कसं नाहीच. पण भगवंताने सांगितल्यानंतर संकटातून मार्ग निघत असतो. भगवान श्रीकृष्णाला आपल्या डोक्यावर घेतलं, हाताचे पाश तुटून पडले, पायाच्या सागळ्या निघून पडल्या, बंदीशाळेचे दरवाजे खुले झाले, पहारेकरी झोपी गेली. बाप काय करत असतो, लेकराला डोक्यावर घेत असतो. आई काय करते, मुलाला कड्यावर घेते. आईला वाटतं की मला जे दिसतं ते माझ्या लेकराला दिसलं पाहिजे. वडील आपल्या मुलाला खांद्यावर घेतात किंवा डोक्यावर घेतात, त्यांना वाटतं की मला जे दिसत नाही ते सुद्धा माझ्या लेकराला दिसलं पाहिजे. भगवान श्रीकृष्णाला, बाळ श्रीकृष्णाला आपल्या टोपलीमध्ये डोक्यावर वसुदेवाने घेतलं आणि मग प्रवास सुरू झाला. यमुनेचं पाणी सुद्धा बाजूला सारलं गेलं. मुसळधार असा पाऊस चालू होता. शेषनागाने छत्रीसारखा फणा धरला आणि भगवंताला आश्रय दिला. आणि नंदाच्या घरी गेल्यानंतर नंदाला पुत्र झाला, ही बातमी सगळ्या गावामध्ये पसरली. आनंद फक्त नंदाला झाला नाही, आनंद फक्त यशोदेला झाला नाही, आनंद सगळ्या गोकुळाला झाला. आनंदल्या नरनारी बाळकृष्ण नंदागर. आता बाळकृष्ण ते बाळ होते आणि लीला करण्यामध्ये, खोडकरपणामध्ये नंबर 1 होते. लहान असताना अगदी रांगण्याचं वय होतं. त्याच वेळी पुतना राक्षसिनीचा वध केला, आगासुराचा वध केला आणि रांगत रांगत एखाद्याच्या घरामध्ये जाऊन दही, दूध, तूप, लोणी खायचं सुद्धा ते काम करायचे. त्याची सुद्धा चोरी करायची. आता चोरी हा शब्द काय वापरावा आपण? भगवंत आहे ते, विश्वातील कणाकणावर त्यांचा अधिकार आहे. चोरी म्हणता येणार नाही, पण त्या लीला आहे. मनुष्य जन्मामध्ये जन्म घेतला आणि म्हणून त्याला आपण चोरी हा शब्द लावला जातो. वेगवेगळ्या प्रकारचा खोडकरपणा त्यांच्यामध्ये मुरलेला होता. एक दिवस असं बाहेर गेल्यानंतर त्यांनी माती खाल्ली. लहान असताना बऱ्याच लहान लहान लेकरांना मातीची टेस्ट घेण्याची सवय असते, माती खाऊन पाहतात. चुकीच्या सवयी आहे, परंतु तो एक गुणधर्म असतो. आता तर बाजारात सुद्धा माती विकायला येते खाण्यासाठी सुद्धा बाजारात माती यायला लागली. ती आपण नाही खाल्ली पाहिजे. बाळकृष्णाने माती खाल्ली. लहान लहान लेकर खातात, त्यांना त्या गोष्टी कळत नसतात. काही गोष्टी चुकीच्या आहे हे सांगण्यासाठी सुद्धा भगवंताला कार्य करावं लागत असते. आणि त्यानंतर शेजारी बाजारी तक्रार करायला लागले की तुमच्या या कान्हाने माती घाललेली आहे. आई ग आई नाही खाल्ली ग मी
शेजारच्यांनी तक्रार केली की तुमच्या कानाने माती खाल्ली. आईने प्रश्न विचारायचा उशीर, लगेच कान उत्तर द्यायला तयार. आई ग आई, मी नाही खाल्ली माती. आता आमच्या इंग्लिश मिडियमच्या पोरांना शाळेमध्ये विचारलं होतं, जॉनी जॉनी येस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, ओपन युअर माउथ हा हा हा, साखर खाल्ली की नाही सांगा मला. तसं त्याच्या आईने विचारलं की तू माती खाल्ली का? नाही खाल्ली म्हणे. पण तरी आईनं आग्रह केल्यानंतर मग आपलं तोंड उघडून दाखवलं आणि त्याच्यामध्ये अखिल ब्रह्मांडाचं विश्वरूपाचं दर्शन आपल्या माय माऊली यशोदेला झालं. लहानपणी लहान मुलांमध्ये खोडकरपणा मुरलेला असतो आणि त्या खोडकरपणाला आपण जपलं पाहिजे. त्या खोडकरपणाला, कारण लहान लहान मुलं आहेत ती या वयामध्ये खोडकरपणा नाही करणार. कोणत्या वयामध्ये खोडकरपणा करणार? काल परवा 1 मेला निकाल लागला, आमची गौरी पास झाली आणि ती पास झाल्यानंतर तिचं अभिनंदन करायला मी गौरीच्या घरी गेलो. नटखट आहे कृष्णासारखी, कृष्णाच्या गवळणीसारखी. आणि तिच्या घरी गेल्यानंतर तिनं मला पेढा दिला आणि पेढा दिल्यानंतर मग मी तिच्या पप्पाशी गप्पा मारत बसलो आणि ती सुद्धा तिथंच बसली होती आणि ती टीव्हीवर बघत होती मोटू पतलू. बरोबर का? मोटू पतलू बघत होती कार्टून. तुम्हाला सगळ्याला माहित असेल, त्या कार्टून मध्ये खूप जीव तिचा. आता गप्पा वगैरे झाल्यानंतर मला वाटलं निवडणुकीचं वारं आहे, थोडं आपण टीव्हीवर बातम्या लावूया, बघावं न्यूज चॅनलवर कुठं काय चालू आहे कुठं काय नाही. गौरीला म्हणलं बाळा थोडा रिमोट देते का? नाही म्हणे काका मला मोठू पतलूच बघायचं, लय छान बात चालू आहे, मी काही रिमोट तुम्हाला देणार नाही. तिनं काही रिमोट माझ्या हातात दिला नाही. 5-10 मिनिटानं तिच्या मैत्रिणीनं तिला आवाज दिल्यानंतर ती रिमोट तिथंच ठेवून बाहेर निघून गेली. मला वाटलं आता चांगली संधी चालून आली, आता आपण चॅनल बदलावा. मी रिमोट घेतला, मोटू पतलू चॅनल चालू होतं ते कार्टून नेटवर्क टीव्हीवर आणि मी चॅनल नंबर दाबायला लागलो, बटन बदलायला लागलो, चॅनल बदला. मला वाटलं असं कसं व्हायला लागलं. 10 मिनिटानंतर तिच्या मैत्रिणीला बाय बाय करत ती परत घरात येऊन बसली. म्हणलं गौरी बेटा मोटू पतलू दिसायला लागलं पण मला न्यूज चॅनल कस का दिसना? म्हणी कस का दिसन म्हणी? म्हणलं मी तर चॅनल नंबर बदलीत होतो तरी दिसणार नाही म्हणी. मी बाहेर जाताना सेल सोबत घेऊन गेले तुम्ही. असे मुलं आजकालची खोडकर आहे, असे हुशार मुलं आहे. विठ्ठल दही दूध तूप लोणी स्वतःच्या घरामध्ये कमी नव्हतं, परंतु कान्हाला वाटलं की आपण शेजाऱ्याच्या घरामध्ये जाऊन खोडकरपणा करावा, लोण्याचा माठ फोडावा आणि मी एकट्याने खाऊ नये, माझ्यासोबत माझ्या सवंगड्याला माझ्या बाळ गोपाळांना सुद्धा द्यावं. इतक्या तक्रारी वाढल्या, खूप तक्रारी वाढल्या आणि मग प्रत्येक ठिकाणी हजर राहून असं चॅलेंज देऊन ते माठ फोडायचे. मग ते दाढी बांधणं, ते दाढीची वेणीची गाठ बांधणं, या गोष्टी वगैरे तुम्हाला माहितच असेल. त्याच्यामध्ये वेळ न घालता आपण पुढे जाऊया. त्याच्यानंतर यशोदेकडे तक्रारी करायला लागल्या गवळणी की तुझा जो काना आहे तो खूप खोडकरपणा करतो, आम्हाला परेशान करतो. मग यशोदा मैयानी त्याला ताकीद दिली की कान्हा तुला मी ताकीद देते, ते घरी कोणाच्या जाऊ नको. कान्हा तुला मी ताकीद करते, तुला मी ताकीद देते घरी कुणाच्या जाऊ नको. लहान लहान लेकरांना सांगितलं की तिकडे उन्हात जाऊ नको, तर ते आधी काय करतील तिकडे जातील. तिकडे ऊस खायला जाऊ नका म्हणलं तर आधी तिकडे पळतील. लहान लहान मुलं ते जे करू नको म्हणलं ते करायला सगळ्यात पुढे असतं. आणि मग कान्हा सुद्धा तेच करायचा. ऐकत होता का नाही तरी सुद्धा जातच होता, दही दूध चे जे माठ आहे ते फोडत होता. मग आईनं काय केलं, यशोदा मैयानं त्याला बांधून टाकलं उखाला
आता कृष्णाला उखाला बांधता येतं की उखाला कृष्णाला बांधलं अधिष्ठान आणि अध्यस्त असतं, अधिष्ठानाला बांधता येत नसतं. कृष्णाला उखाला बांधणं असं म्हणण्यापेक्षा उखळच कृष्णाला बांधला असताना 2 बोटं दोरी कमी पडायला लागली. आई परेशान झाली, शेवटी कृष्णानंच स्वतःला बांधून घेतलं. आई एवढी परेशान झाली आपल्या मुलाच्या खोडकरपणापुढे. आपण म्हणतो घरी असे लेकरं कुठंच पाहिले नाही, पण तशी लेकरं सगळ्याच्या घरात तशीच असतात. आपण म्हणतो आपलंच लेकरू लय खोडकर आहे, तसं नसतं, सगळ्याचीच लेकरं खोडकर असतात. मग आई म्हणाली की आता हे घरी राहण्यापेक्षा जर गाईच्या मागे जर हात गेला तर गाई चाराया रानात गेला ग माझा माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई चारायला रानात गेल्यानंतर सवंगडी आपल्या सोबत होते, गोपाळ आपल्या सोबत होते, पेंड्या होता, सुदामा होता, मधुमंगलम होता आणि आणखी बरेच होते. आणि हे गाई चारायला गेल्यानंतर मग सरळ जात होते का? कोणाच्या शेतातला ऊस खातील, एखाद्याच्या शेतातल्या मोसंब्या खातील. गवळणी जर पाण्याला जात असतील तर त्या गवळणीचा जो माग असेल तो सुद्धा असा निघाली पाण्याला निघाली पाण्याला. राधिका पाण्याला निघाल्यानंतर राधिकेची गवळणीची छेड करायचा, गुलेरनं माठ फोडायचा, दही दुधाचं माठ जे असतील, जे हंडे असतील ते फोडून टाकायचा. गवळणी म्हणायच्या की आम्हाला बाजाराला जायचंय, हे दही दूध विकायचंय, आम्हाला जाऊ दे. बाजाराला विकण्या निघाले, बाजाराला विकण्या निघाले, गवळणी दही दूध तूप लोणी घेऊन बाजाराला निघून जायच्या, कानाच्या खोडीनं परेशान व्हायच्या. गाई चरायला निघून गेल्यानंतर मग यांना वेगवेगळे खेळ सुचायचे. मग हे खेळ खेळायचे. हुतुतू असेल, हुंबरी असेल, विट्टू दांडू असेल, चेंडू फळी असेल, हमामा असेल. हमामा पोर हमामा
वेगवेगळे खेळ खेळल्यानंतर सकाळपासून गाई चरायला बाहेर निघाले, गवळणीची छेड काढली, त्याच्यानंतर वेगवेगळे खेळ खेळले. आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला काय लागते? भूक लागते. तुम्हाला लागली पोरांनो? भूक लागली तरी आपल्याला आणखी 1 तास बाकी. महाराजांना भूक लागत नसते, कीर्तनकराला भूक लागत नाही, ते घरून जेवून आलेले असतात. आणखी एक 20-25 मिनिटांमध्ये आपण हे करूया. तोपर्यंत ना तर भूक लागली सगळ्याला, आणि भूक लागल्यानंतर आपण काय करतो? आपले टिफिन सोडतो. टिफिन, पण त्यांच्याकडे टिफिन होते का? नाही, त्यांच्याकडे शिदोरी होती. शिदोरी म्हणजे तुमच्या भाषेमध्ये टिफिन, आमच्या कौस्तुभला शिदोरी म्हणजे एकच माहितीये. ते लग्नाच्या वेळेस नाही राहत, त्या शिदोरी द्यायची, शिदोरी घ्यायची. त्याला काल बरोबर विचारलं शिदोरी म्हणजे काय, तेव्हा लागला सर ते लग्नात द्यावं लागते, ती शिदोरी असते. आता काल आम्ही सगळ्या मित्रांना बोलवलं, चला म्हणे आपली शिदोरी सोडा म्हणे. शिदोरी सोडली. शिदोरी सोडल्यानंतर आता काय करा? त्याचा काला करा म्हणे, आणि काला केल्यानंतर आपल्याला तो खायचा म्हणे. आता हे दृश्य बघून सगळे देव बघत होते, आणि देव काय म्हणाले की असा काला तर वैकुंठात सुद्धा नाही, असा काला स्वर्गात सुद्धा नाही, अभंगाच्या दुसऱ्या वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याची. खाली कान्हा त्याचे सवंगडी काला करण्याच्या तयारीत आहे, आणि वरून वैकुंठामधून सगळे देव बघतात आणि म्हणतात की असा काला वैकुंठामध्ये नाही, हे भाग्य आमच्या नशिबामध्ये नाही. वैकुंठात असा काला का नाही? वैकुंठ ही भोगभूमी आहे. मृत्यू लोकांमध्ये पुण्य केल्यानंतर ते भोगण्यासाठी वैकुंठात जावं लागतं, स्वर्गात जावं लागतं. तिथे सगळ्या गोष्टी आहेत. तिथे कल्पतरू आहे, तिथे कामधेनू आहे, तिथे अमृत आहे, परंतु तिथं काला नाही. वैकुंठेचे देवा इच्छिताचे देवा वैकुंठीचे देव सुद्धा इच्छा करतात की मृत्यू लोकी आम्हाला धाडा, कारण आम्हाला काला खायचा. आणि मग ते भगवान श्रीकृष्णाकडे जातात आणि कृष्णाला म्हणतात की आम्हाला काला खायचा आहे, आम्हाला सुद्धा याच्यामध्ये सहभागी करून घ्या. कान्हा म्हणतो की काही अडचण नाही, तुम्हाला काला खायला मिळेल,
पण इथं माझे नियम आहेत. तेथे सगळ्यांना अधिकार असतो, परंतु नियम मात्र माझे असतात. तुम्हाला गोपाळांच्या भूमिकेत यावं लागेल, तुम्हाला गोपाळाची वेशभूषा करावी लागेल, तुम्हाला गोपाळाचं रूप घ्यावं लागेल, तुम्हाला तेव्हा का लागेल. कारण येथे सकळांशी आहे ते अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामी. सगळ्यांना अधिकार मिळेल, पण माझ्या नियमाप्रमाणे, भगवंताच्या नियमाप्रमाणे. देवाचं दर्शन घ्यायचं असेल आणि मंदिरात चपला घालून जर आपण गेलो तर जमणार आहे का? नाही जमणार. देवाचे नियम आहेत ते पाळावे लागतील. तसं कान्हाने सांगितलं, कृष्णाने सांगितलं की काला जर खायचा असेल तर गोपाळाच्या रूपात या. तर देव म्हणाले की गोपाळाच्या रूपात कसं यावं? ते असे गरीब लेकरं, आम्ही आमचं देवरूप कसं सोडावं? त्यांच्या अंगावरचे ते फाटके कपडे, ते धोतर, आम्ही अशा रूपात येणार नाही. देव असे बाजूला झाले, कोपऱ्यात जाऊन त्यांची मिटिंग बसली. आपल्याला ते काला खायचाच म्हणे, आपण काय करू? माशाचं रूप घेऊ म्हणे. आणि माशाचं रूप घेतल्यानंतर काय होईल म्हणे? हे यमुनेच्या काठावर हे काला खातील आणि काला खाल्ल्यानंतर त्यांच्या हाताला जे कण लागतील म्हणे, ते उष्ट असेल म्हणे, ते हात धुण्यासाठी हे यमुनेच्या डोहात येतील. आणि हात धुतल्यानंतर ते कण जरी आपल्याला मिळाले तरी आपल्या जन्माचं सार्थक होईल. त्यांनी असा प्लॅन केला, असं नियोजन केलं, माशाचं रूप धारण केलं आणि यमुनेच्या डोहात शिरले. आता भगवान श्रीकृष्ण येते, प्रत्येक कणाकणाची माहिती त्यांना असते की कुठं काय चाललंय. काला केला, सगळ्या गोपाळांनी काला खाल्ला आणि ते हात धुवायला जायला लागल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं की आज हात धुवायचे नाही. आज काय करा, हे हात तुम्ही आपल्या पुत्राला पुसून टाका, देवाला याच्यापासून सुद्धा वंचित करायचं. सगळ्या गोपाळांनी कृष्णाचं ऐकलं, हात आपल्या पुत्राला पुसून टाकले आणि देवाला तिथून सुद्धा परत जावं लागलं. देवाला काला मिळाला नाही. विठ्ठल काला जो आहे तो सगळ्यांच्या भाग्यात नसतो. त्यासाठी भूतलावर जन्म घ्यावा लागतो. त्यासाठी परमेश्वराचा सहवास महत्वाचा असतो. परमेश्वराचं सान्निध्य मिळालं की काला मिळतो. काला म्हणजे काय? काला या शब्दाचा विग्रह केला तर त्याचा अर्थ असा आहे, का आला, का आला, तू कशासाठी आला, याची जेव्हा जाणीव आपल्याला होते, हे जेव्हा आपल्याला कळतं की मी का आलो, तर खऱ्या अर्थाने काला होतो. संत म्हणतात की आम्ही वैकुंठवाशी आलो याच कारणाशी सत्य भावे ते वर्ताया. तशा पद्धतीने आपल्याला आपलं जीवन कशासाठी आहे हे जर कळलं, का आला याचा जर अर्थ कळला, तर खऱ्या अर्थाने काला होत असतो. देवाची आता हा कार्यक्रम फेल गेला, त्यांना काही जेवायला मिळालं नाही, काला काही मिळाला नाही. मग एका ठिकाणी जेवणाचं आमंत्रण होतं. मग देवाला आमंत्रण, दानवांना आमंत्रण, राक्षसांना सुद्धा आमंत्रण. पण त्या पंक्तीचा असा नियम होता की हाताला अशा काठ्या बांधल्या, या कोपऱ्यापासून इथपासून इथपर्यंत. आणि मग काय झालं, हे कोपर असं वाटत नव्हतं, हात तोंडापर्यंत जाणार नाही. अशा पद्धतीने देवाचेही हात बांधले, राक्षसाचेही हात बांधले. आणि राक्षस म्हणाले आमची पहिली पंगत. जे राक्षस असतात ते कधी पहिलाच मान घेतात, आम्हाला पहिलेच असं म्हणतात. ठीक आहे तुमची पहिली. ते बसले पंक्तीला, असे बसल्यानंतर ते उचलायला लागले, हा घास इकडं, त्याचा घास तिकडं, सगळी कालवाकाला होऊन गेली. एकाचाही तोंडात घास जाईना. त्यांना वाटलं आता आपण मजा बघूया, देव कसे खातात हे आपण बघूया. देवांनी काय केलं, ते एकमेकाच्या समोरासमोर बसले आणि एकमेकाच्या समोरासमोर बसल्यानंतर एक एक घास असा उचलायचा. पण जेवायला बसल्यानंतर घास खायच्या आधी ते काय केलं, त्यांनी देवानी देव येते आधी प्रार्थना केली, देवाची प्रार्थना केली. जेवण जेवायच्या आधी आपण जे प्रार्थना म्हणतो ती प्रार्थना म्हटली आणि त्यानंतर ते एकमेकांना घास घालायला लागले. आणि एकमेकांच्या मुखामध्ये घास घातल्यानंतर मग ते दोन्ही सुद्धा तृप्त झाले. त्यावेळी दानवाला कळलं की एकमेकांना सहकार्य केलं, एकमेकांना मदत केली तर आपलं सार्थक होऊ शकतं, तर सहकार्य होऊ शकतं. भगवान श्रीकृष्णांनी सवंगड्यासोबत, गोपाळासोबत काला केला. काला एकट्याने घाला का? बिलकुल नाही. तुम्ही आज इथं समाप्तीचं कीर्तन ठेवलं, सांगताचं कीर्तन ठेवलं, महाप्रसाद ठेवला, काला ठेवला, तुमचं एक कुटुंब खाणार आहे का? नाही. सगळ्या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना आमंत्रित करून तुम्ही त्यांना एकमेकाच्या मुखामध्ये काला घालणार आहे. आणि एकमेकाला अन्नदान दिलं तर खऱ्या अर्थाने पुण्यप्राप्ती होत असते. एकमेका देवमुखी, एकमेका देवमुखी, एकमेका देवमुखी, एकमेका देवमुखी, एकमेका देवमुखी.
एकमेका देवमुखी सुखी घालू डोंगरी. एकमेकांना देण्यामध्ये जो आनंद असतो तो दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये नसतो. हे भगवान श्रीकृष्णाने आपल्याला सांगितलं. भगवान श्रीकृष्णाचं जे चरित्र आहे ते परिपूर्ण असं चरित्र आहे. भगवान श्रीकृष्णाने सगळ्याला आनंद देण्याचा प्रयत्न केला. भगवान श्रीकृष्णाच्या वाट्याला दुःख कमी आलं का? पण दुःख कधी त्यांनी मानलं नाही. आपल्याला वाटतं की सुखी देव आनंदी देव म्हणजे भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्णाचा जन्म कुठे झाला? बंदी शाळेमध्ये जन्म झाला. बंदी शाळेमध्ये जन्म झाला, कारागृहामध्ये जन्म झाला. आई वडिलांचा सहवास लाभला का? नाही. अगदी काही क्षणानंतरच नंदाच्या घरी जावं लागलं. राजाचा मुलगा होता पण तिथे गेल्यानंतर सुद्धा गाई चारावे लागलं. एवढं दुःख असताना सुद्धा भगवान श्रीकृष्ण कधी म्हणले नाही की माझ्या वाट्याला दुःख आली. आणि गावातले लोक काय म्हणायचे की याच्यामुळेच आमच्यावर संकट यायला लागले. पूतना राक्षसीने आली, आगासुराला, ते सगळं कशामुळं? कृष्णामुळं. पण कृष्णाने काय केलं? सगळ्यांना प्रेम वाटायचं काम केलं. मग नंदा बरोबर प्रेम, यशोदे बरोबर प्रेम, राधे बरोबर प्रेम, गोपाळ बरोबर प्रेम, सगळ्यांना प्रेम वाटलं. प्रेम सुख देई प्रेम सुख घेई, प्रेमाविना नाही समाधान. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र असं आहे की त्यांनी एकमेकांना आनंद वाटण्याचं काम केलं, एकमेकांना सहकार्य केलं आणि एकमेकाच्या मुखामध्ये घास घाला म्हणजे तुमच्या जीवनाचा सार्थक होईल असा सरळ साधे नियम भगवान श्रीकृष्णाने आपल्याला सांगितले. आणि आपण सुद्धा काय केलं पाहिजे की एकमेकांचा उद्धार कसा होईल, एकमेकांना सहकार्य कसं होईल हे आपल्या जीवनाचा उद्देश असला पाहिजे. एक बाई होती आणि तिच्या मनामध्ये विचार आला की मी सत्कार्य करावं, मी सत्कर्म करावं. रस्त्याने एक ऋषी मुनी चालले होते आणि तिला वाटलं की मी अन्नदान करावं. तिने त्यांना बोलून घेतलं, महाराजा मी तुम्हाला अन्नदान करते, जेवायला देते. तिनं त्या ऋषी मुनीला जेवायला दिलं आणि जेवायला दिल्यानंतर तिला वाटलं की माझ्या घरामध्ये गोडधोड नाही, मी शेजारणीकडे जाते आणि काहीतरी गोडधोड घेऊन येते. ती शेजारणीकडे गेली, तिनं खीर बनवलेली होती आणि खीर बनवल्यानंतर ती म्हणाली की ही खीर मला दे, माझ्या घरी साधू पुरुष आले, मी त्यांना ही खीर देते. त्या बाईने खीर दिली. खीर दिल्यानंतर आपल्या घरी आल्यानंतर तिनं त्या महाराजांना ती खीर दिली. त्या घरचं चटणी भाकर वगैरे खाल्ल्यानंतर, खीर खाल्ल्यानंतर अगदी काही क्षणामध्ये काय झालं, त्या महाराजांचं निधन झालं, ते मृत्युमुखी पडले. आता ते मेल्यानंतर गल्लीमध्ये चर्चा चालू झाली. दोन गल्लीतल्या बाया गप्पा मारायला लागल्या. चांगला महाराज रस्त्याने चालला होता, तिने घरात बोलून घेतलं आणि त्याला जेवणामध्ये विष टाकून मारून टाकलं. दुसरी म्हणी एकटीनं नाही मारलं म्हणी, ती दुसरी बी सांगली होती म्हणी, तिनं तिच्या घरून खीर आणली म्हणी. या दोघीनं प्लॅन करून मारलं म्हणे. त्यांना काही काम नव्हतं म्हणे, त्याला जेवायला बोलवलं, त्या खीर मध्ये काहीतरी असेल म्हणे, नाही तर तिच्या जेवणात काहीतरी असेल, विष घालून त्या चांगल्या माणसाला मारून टाकलं. प्रकरण देवापर्यंत गेलं. आपल्याकडे आता जसे सीसीटीव्ही आहे तसे त्या काळात देवाचे सीसीटीव्ही होते. देवाला सगळं कळतं वरून खाली काय चाललंय. देवाच्या लक्षात आलं की नेमकं प्रकरण काय घडलंय. महाराज जेवायला येऊन बसले, खीर घ्यायला ही बाई बाहेर गेली. शेजारचीकडून खीर आणल्यानंतर परत येत असताना वरून एक घार चालली होती आणि त्या घारीच्या तोंडामध्ये चोचीमध्ये साप होता आणि त्या सापाचं विष वरून खाली पडलं, ते त्या खीर मध्ये पडलं आणि ती खीर त्या महाराजांच्या खाण्यात आली आणि त्यांचं निधन झालं. देवानी मीटिंग बोलवली, आता पाप कोणाच्या खात्यावर टाकायचं. एक म्हणाला त्या बाईनं जेवायला बोलवलं, तिच्या खात्यावर टाका. बाकीची म्हणाले तिच्या खात्यावर कसं टाकायचं, ती अन्नदानाचं काम करत होती, ती पुण्याचं काम करत होती, तिच्या खात्यावर टाकता येणार नाही. दुसरा म्हणाला एक काम करा, ती जी शेजारणी होती जिने खीर दिली तिच्या खात्यावर टाका. तर मग देव म्हणाले की तिच्या खात्यावर कसं टाकायचं, तिनं तर खीर दिली, शेजार धर्म पाळला,
दुसऱ्याला मदत केली तिच्या खात्यावर टाकता येणार नाही. तिसरे देव म्हणाले वरून घाण चालली होती ना तिच्या खात्यावर टाका म्हणे. हे म्हणाले तिच्या खात्यावर कसं टाकायचं, ती आपलं भक्ष्य घेऊन चालली होती, तिची काय चूक, तिला काय माहिती. एक जण म्हणाला एक काम करा, त्या सापाच्या खात्यावर टाका. तुम्ही सापाच्या खात्यावर कसं टाकणार, तो तर बक्षीसस्थानी होता, तो तर मरणार होता, त्याला काय माहिती की मी तोंड उघडल्यानंतर माझा विष खाली पडणार आहे, त्याच्या सुद्धा खात्यावर टाकता येणार नाही. मग हे पाप टाकायचं कोणाच्या खात्यावर. एक हुशार देव भरायला म्हणाला त्या दोन बाया नव्हत्या म्हणे कोपऱ्यावर बसल्या, अखंड चिंता धनाची हरी जनाची घेणं ना देणं, आणि त्या काय म्हणत बसल्या, हिनच मारला असन, प्लॅन करून मारला असन, दोघीचा हात आहे, म्हणजे एकमेकाची टीका करायची, एकमेकाची निंदा नालस्ती करायची, त्या दोघीच जबाबदारी म्हणे, त्या दोघीच्याच खात्यावर हे पाप टाकलं पाहिजे. विठ्ठल पापातून मुक्त व्हायचं असेल, पुण्य करायचं असेल तर आपण साधक विचार केला पाहिजे, बाधक विचार करायला नको. संत महात्म्यांनी जो मार्ग आपल्याला सांगितला त्या मार्गाने आपण चाललं पाहिजे. संतांनी वारीमध्ये असेल, भजनामध्ये असेल, हरिपाठामध्ये असेल, कीर्तनामध्ये असेल, संतांच्या नामाचा आपण उल्लेख करतो, निवृत्ती ज्ञान देऊ, पण तो तसाच काय केला जातो त्याला सुद्धा एक अर्थ आहे. भागवत धर्माच्या पंथाची शेवटची पायरी म्हणजे निवृत्ती. या निवृत्ती पायरीला स्पर्श केल्यानंतर मागावरून बघायचं नाही, हे करायचं राहिलं ते करायचं राहिलं असं आपल्याला वाटायला नको, तेव्हा आपण म्हणतो निवृत्ती. एकदा निवृत्ती म्हटलं की त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपलं ज्ञान जे आहे ते डोक्यामध्ये येऊन विराजमान होतं, म्हणून म्हटलं जातं निवृत्ती ज्ञानदेव, निवृत्ती ज्ञानदेव, निवृत्ती ज्ञानदेव. त्याच्यानंतर पुढचा मार्ग आपल्याला कळला पाहिजे, पुढचा मार्ग म्हणजे सोपान, म्हणून म्हटलं जातं निवृत्ती ज्ञानदेव सोपान. सोपान कळला, मार्ग कळला की आपल्याला मुक्ती मिळते, मोक्ष मिळतो, म्हणून म्हटलं जातं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकदा मुक्ती मिळाली, एकदा मोक्ष मिळाला की दाही दिशांनी अनंत देवाचं दर्शन आपल्याला होतं, परंतु एकच देव पुरेसा असतो म्हणजे एकनाथ. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ. एकदा एकनाथाचं दर्शन झालं की सगुण सागराच्या पलीकडे उरतं ते फक्त नाम म्हणजे नामदेव. आणि मग म्हटलं जातं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव. त्याच्यानंतर तुकाराम. तुकाराम म्हणजे काय, तू का राम, तू राम का नाही, मी राम का नाही, हे आपल्याला एकदा कळलं की मग जीवनाचं सार्थ होतं. आणि म्हटलं जातं निवृत्ती ज्ञानदेव सोपान संतांनी आपल्याला भक्ती मार्ग दाखवला, सुखाचा मार्ग आपल्याला दाखवला, आणि संतांनी ज्या देवाच्या नावाचा उच्चार करून स्वतःच्या जीवनाचं सार्थक केलं आणि आपल्याला सुद्धा तो मार्ग दाखवला, त्या पंढरीश पांडुरंग विठ्ठलाचं नामचिंतन करूया आपण. सर्वांनी हात वर करा, हाताने टाळी, मुखाने नाम. विठोबा